तर मित्रांनो आपल्या विभागातील बेली माती बंदर म्हणजे सगळ्यांचं आवडीचं माती बंदर आणि त्याच्यामध्ये बैलगाडी शर्यत असल्यानंतर गट हे खूप आज जवळजवळ 33 काहीतरी गट होते. त्यामध्ये सेमीफायनल मध्ये द्वितीय क्रमांक आलेले आहे पवार बंधू म्हणजे चेतनदाची गाडी. मागच्या 2-3 शर्यतीमध्ये सुद्धा गुलाल पात्र झालेले आहे आणि मेन म्हणजे आज ह्या गाडीवर जो पहिल्यापासून गाडीवर बसतोय शेखर दादा आज गाडीवर बसलेला. तर काय सांगशील दादा शर्यतीबद्दल आणि एकंदरीत बैलांबद्दल? आजची शर्यत फार सुंदर झाली. गाड्या भरपूर होत्या. आज जवळपास 400 गाड्या होत्या. 400 गाड्यामध्ये कमिटीला नाही विलाज झालं, गाड्या जास्त लावायलाच लागल्या, काही विलाज नव्हतं. आज जवळजवळ सेमीला 13 गाड्या होत्या. 13 गाड्यामध्ये गाडी दुसरी आली. 6वा फिरलोय मी, त्याच्यामध्ये गाडी दुसरी आली. या बैलाचं सांगायचं म्हणजे वैशिष्ट्य, आज मी या गाडीवर 6 वर्ष बसतोय. ही गाडी ज्या जागेवर आहे 6 वर्ष त्याच जागेवर अजूनपर्यंत आहे. आता जर बघितलं तुम्ही कर्नाटक पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये आज कर्नाटक एक गाडा मालक बैल वर्षाला 2-2, 3-3 बदलतोय. पण ह्या मालकाचं एक वैशिष्ट्य सांगण्यासारखं, हा मालक एका जागेवरच ठाम आहे. 6 वर्ष एकाच जागेवर ठाम आहे. हे खूप मोठे संयमपेक्षा ह्या क्षेत्रामध्ये आणि आताच्या कंडिशन मध्ये एका ठिकाणी बैल ठेवणं एवढे 6 वर्ष ठाऊर राहिलेलं नाही आहे. आणि ह्या बैलाचं सर्वांना माहिती आहे, गेल्या वर्षी खूप मोठं ऍक्सिडेंट झालेलं. अक्षरशः पूर्ण आपल्या स्त्रीची जी साडी असतो त्या जखमेमध्ये पूर्ण साडी जायची, जखमेमध्ये पूर्ण साडी जायची आणि ती साडी पुन्हा डॉक्टर बाहेर काढायचा, कॉटनची साडी ते साफ करण्यासाठी. एवढी मोठी जखम. आज त्या मालकाने काय त्यांनी कष्ट केले असेल या बैलासाठी आणि खरोखर बैलांनी पुन्हा मालकाचे ऋण फेडले असं मी सांगेन. नक्कीच. म्हणजे आता बघू शकता तुझ्या सुद्धा डोळ्यामध्ये आनंदाश्रू आलेले आहेत. म्हणजे एक गाडीवान असून सुद्धा त्या बैलाबद्दल किती प्रेम आणि आत्मीयता आहे ते आपण समजू शकतो. तर अजून काय सांगेल जोडीबद्दल? म्हणजे ही जोडी खरेदी कुठून झालेली आहे? खरेदी मला वाटते त्यांनी एक बैल चाकणवरून आणि एक बैल आपल्या इथूनच घेतलेला 2 दात असताना. आज जवळपास त्यांच्याकडे 8 वर्ष ही जोडी आहे आणि 6 वर्ष सेमीमध्येच गाडी पळतोय. फायनल सुद्धा मारले पण सेमीमध्ये ठाम गाडी आहे. फायनल वलवली असेल किंवा हो फायनल मध्ये सुद्धा गुलाल भरपूर घेतलेला. महानची तरफ 1 नंबर मध्ये फायनल बसलेली होती या जोडीची, पण सेमी मध्ये तर ठाम जोडी आहे. मेन म्हणजे रेडी पॅटर्न बैल घेतलेले नाही, स्वतः घडवले. हे कर्नाटकी बैल नाही, हे आपले पुणेरी बैल आहेत, पुण्यामधले बैल आहेत. हे बैल आहेत आणि स्वतः घडवलेले आहेत, स्वतः घडवलेले बैल आहेत. तो आनंद काय वेगळाच असतो जेव्हा आपण लहानपणापासून बैल जोडी बालकतो आणि नंतर मग ती गाडी गुलालात बसते. तर अजून या वर्षी काय अपेक्षा काय आहेत बैलांकडून, की अपेक्षा सर्व पूर्णच झालेल्या आहेत? मला वाटते मालकाच्या अपेक्षा या बैलांकडून काहीच नसतील. बैलांनी पूर्ण त्यांना जे त्यांना द्यायचं होतं ते पूर्ण दिलेलं आहे. आता ह्याच्या पुढे काही देतील, मालकाची मेहनत काय असेल त्याच्यावर बैल पूर्ण प्रयत्न नक्की करणार. बैल कुठेच कमी पडणार नाही असं सांगतो. आणि 2-3 शर्यतीच्या गॅप नंतर तू आज बसलास ना नाही, रविवारी शर्यत असल्यामुळे मला आपल्या दुकानामुळे नाही जमत बसायला. पण कंटिन्यू आता गाडीवर तूच आहे, 6 वर्ष झाले. तर अभिनंदन चेतन दादा. चेतन दादा बरोबर आपण खूप बोललेलो याच्यावर, या विषयावर. आणि मला या ड्रायव्हर बद्दल सांगायचं आहे की आपण फक्त सांगायचं की आपली गाडी आहे, शेट आपल्या म्हणजे शर्यतीच्या दिवशी पुढंच काय सांगायला नको. परत ते बोलला कधी तुम्ही बोला माझ्या घरी लग्न आहे, त्यांनी मला सांगितलं फक्त गाडी आणून द्या माझ्या ताब्यात, बाकीचं मी बघतो. एवढा माझा त्यांच्यावर विश्वास आहे. ते दिसतंय त्यांच्या बोलण्यावरून, कारण बैलाबद्दल जेवढं आत्मीयतेने सांगितलं त्याच्यावरून समजून येतं की बैलावर किती जीव आहे. म्हणजे स्वतःचा बैल असल्यासारखं ते करतात. तर अभिनंदन तुझं आणि पुढे शर्यतीसाठी. हो थँक्यू, धन्यवाद. बोला नाद एकच. तर मित्रांनो बेली माती बंदर बैलगाडी शर्यतीमध्ये सेमीफायनल दुसरा 2 नंबर सेमीमध्ये म्हणजे दुसऱ्या सेमीफायनल 2 नंबर सेमी मध्ये जी गाडी धावलेली, नाव काय होतं? जगन्नाथ गणपत पाटील डवर. तर पहिली बसलेली गाडी आणि मला वाटतं लगातार 3रा नंबर असेल सेमीफायनल मध्ये. तर आज हॅट्रिक झालेली आहे. प्रथमतः दादा अभिनंदन. तर काय सांगशील बैलांबद्दल? यावर्षी चांगली प्रगती झाली? नाही, प्रगती चांगलीच आहे. गेल्या वर्षी पण चांगलीच होती प्रगती. आणि या बैलाचं नाव आहे बाळू आणि त्या बैलाचं नाव आहे पाखऱ्या. सलग 2-3 वर्ष आमची गाडी धावते सेमीला. पहिली क्वार्टर फायनलला होती, क्वार्टर फायनलला पण भरपूर नंबर मारला. तर सेमी फायनलला 3-4 वर्षांनी हा एकच जोड आहे आमचा. यात आम्हाला काही बदल केलेला नाही आम्ही.
कधी कमी येते कधी जास्त धावते, पण आमची बैलांवर खूप प्रेम आहे आणि अशीच आमची गाडी पुढे धावत राहावी अशी आमची प्रार्थना. खरोखर आम्हाला हे आहे. आणि लगातार 3 वर्ष एकच जोड ह्या आत्ताच्या सीझन याच्यामध्ये असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कारण आता कसं आहे, जरा जर बैल कमी आला तर लगेच जाऊन कर्नाटकला नवीन बैल आणला जातो. म्हणजे बैलांवर पण विश्वास ठेवला जात नाही की आज कमी धावला आहे पण उद्या तो धावेल. जर आपण तेवढा विश्वास जर बैलांवर दाखवला तर नक्कीच बैल आपल्याला साथ देतील. काय म्हणशील याच्यावर? नाही, बरोबरच आहे. आणि साथ देणारच, आपला बैलांवर विश्वास असेल तर बैल धावणारच. आणि कर्नाटकला जाऊन जर बैल आणत असतील तर त्याला चुकीचं आहे, कारण आपल्याला रायगड मधल्या बैलांना पण समोर आणलं पाहिजे. आपल्या भाटात किंवा समुद्रावर सर्वच जाऊन कर्नाटकला जातात आणि बैल घेऊन येतात, तर आपल्या बैलांचा व्हॅल्यू थोडा कमी होते असं मला वाटतं. आणि मेन म्हणजे शेतकऱ्याचं जे उत्पन्न आहे ते तेही कुठेतरी कमी होते. आणि आमच्या दोघांनी कुठलाही बैल कर्नाटकी नाही, आपल्या घरचेच बैल आहेत आणि ते आम्हाला खरोखर खूप साथ देतात. आणि एक सांगायचं म्हणजे, जेव्हा टायमिंग द्यायचं होतं आपल्याला, तेव्हा आमच्या सोबत कोणी गाडी मारली नाही टायमिंगला. सर्व टॉपच्या सेमी आले, सेमीच्या गाड्या होत्या, टॉपच्या फायनलच्याच गाड्या आलेल्या गुरुवारी. आणि आमची गाडी फक्त पहिले दुसरी गाडी आमची भाटात आलेली, कोणीच आमच्या सोबत गाडी, ते आम्हाला एक वाईट वाटलं की आमच्यासोबत कोणीच गाडी मारली नाही. आमची गाडी एकटी फक्त सोडली गेली टायमिंगसाठी. तेव्हा 3:20 टायमिंग आम्हाला दिलं आणि 31 सेमीला पडली. फायनलचा प्रयत्न करत होतो पण नाही भेटला आम्हाला. ठीक आहे, सेमी म्हणजे पण खूप झालं. आणि सलग 3 वर्ष सेमीला पडते, आमचा अभिमान आहे आणि आमच्या बैलांवर आम्हाला प्रेम आहे. आणि एकच जोड आहे आमचा, एवढंच फक्त. आणि कंटिन्यू गुलालाच आहे आमची गाडी. या वर्षी फायनल साठी प्रयत्न करणार. प्रयत्न करणार आम्ही फायनल साठी. एवढा 7-8 पंधरात आम्हाला खूप इच्छा आहे का 7-8ला आम्हाला फायनलला उभी करायची आहे गाडी, त्यासाठी प्रयत्न करणार. सेमीला उभी राहिली तरी आम्हाला कोणाला दुःख नाही आहे. आणि मेन म्हणजे आमचं सर्व काही बैलांचं, माझे 2-3 मामा, एक निवास पाटील, नितेश पाटील, मेन म्हणजे सुभाष पाटील. कुठे आहे मामा, मोठा मामा कुठे आहे? तो येणार आहे समोर, तो करतो सर्व खरोखर. आणि हेच मालक आहेत निवास पाटील. तर गाडी तुमच्याच नावाने असते. 1 मिनिट 2 मिनिट ते थोडे लाजत आहेत, परंतु गाडी कंटिन्यू गुलालात राहणं महत्वाचे आहे. आणि हे सगळे आपले मित्र परिवार आहे. आणि काय सांगतील मेन आपल्या शॉपचं नाव आहे रिच लुक, याचे मालक आहे ते. आणि बैलगाडीसाठी आणि कबड्डी वर नितांत प्रेम आहे. काय सांगतील? बैलगाडीमध्ये बैलांचं बोलायचं झालं तर आम्ही प्रत्येक ठिकाणी बैलगाड्यांसाठी आमचा वेळ काढून आम्ही जातो. आम्ही सर्व बैलांचं बोलत, आमचे जुने बैल आपले 3 वर्ष सेमीत पळतात. आमची एक इच्छा होती की इथं बेलीत आमच्या बंदरात आम्ही फायनलला टायमिंग देण्यासाठी गाडी आणलेली, पण काही लोक मारली नाही आमच्यासोबत गाडी. आपण बैलाही आमच्या करून दाखवलं. नेक्स्ट टाइम 100% गाडी आमची फायनलला पळण्याचा आम्ही प्रयत्न करू, तेवढी आम्ही मेहनत घेऊ. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या शर्यतीसाठी जो नंबर आला त्याचे खूप खूप अभिनंदन. बोला नाद एकच. तर मित्रांनो, बेली माती बंदर मध्ये शर्यत खूप गाड्या होत्या, जवळजवळ 400 गाड्यांची नोंद झालेली. त्याच्यामध्ये क्वार्टर फायनल मध्ये दुसरी बसली ना दादा? दुसरी का तिसरी अजून चालू आहे त्यांचं कमिटीचं. म्हणजे दुसरी किंवा तिसरी बसलेली आहे, म्हणजे गुलाल कन्फर्म आहे. तर काय सांगशील, म्हणजे 400 गाड्यांमध्ये आपली गाडी आज गुलालात आज बसली? बैल धावले, चांगली मेहनत होती. भाई पण ड्रायव्हर चांगला होता, त्यामुळे बघू आता पुढल्या शर्यतीला आम्हाला क्वार्टर फायनल पहिला नंबर पाहिजे. अरे क्वार्टर फायनल जाम झाले, आता सेमी फायनल पाहिजे. बोल. सेमी फायनल मध्ये बघू आपण आता, उडी मारू सेमी. गेल्या वर्षीपासून आपण क्वार्टर फायनल हाकलतोय. यंदा सेमी फायनल करू हा 7-8 मध्ये. 7-8 मध्ये ना, आधी पण आता जाम बेलीमध्ये आता बेली आहे पहिली, बेलीमध्ये सेमीला टाकूया. आणि बैल हरण्या आणि राजा. राजा तू पहिल्यांदा आला का? हा, भावाचा मुलगा तो. काय सांगशील गाडीबद्दल? काहीच नाही, गाडीबद्दल गाडी खूप छान पळाली आणि सर्वांचीच इच्छा आहे की गाडी आता क्वार्टर आणि प्री क्वार्टर मधून सेमीला पळाली पाहिजे. माझी तरी इच्छा आहे पहिलेपासून. आता मी पुढच्या 15 तर तेच प्रयत्न असेल की गाडी सेमीला पळेल किंवा अजून खूप चांगली पळेल, कारण की बैल आमचे दोन्ही खूप चांगले पळतात आणि मेहनत पण खूप आहे आमची त्याच्यामुळे. आणि बैलांची सगळी मेहनत करणारा काय सांगशील? काय नाही, बैलांच्या बद्दल आपल्याला काय बोलण्याचं हेच नाही, कारण बैल आमचे जामच पळतात आणि आम्हाला प्रत्येक बंदरात नंबर देतात. आणि मला विचारायचं, घरात जागा राहिली काय बक्षीस ठेवायला? हो, जागा भरपूर आहे आमची ते. कारण गेल्या वर्षी 17 गुलाल, या वर्षी पण चालू आहे, जागा भरपूर आहे. वर्षी परत गुलाल. घरात बहुतेक जागा तुमच्या नसेल. आशीर्वादाने आम्हाला गुलाल भेटतात. नक्कीच. हा. तर अभिनंदन जगदीश. थँक्यू. पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. बोला नाद एकच. मित्रांनो, बेली माती बंदर शर्यतीमध्ये 16व्या गटामध्ये गाडी होती आणि पहिली बसलेली आहे का? दुसरी बसलेली आहे. तर प्रथमतः रोहन, अभिनंदन तुझं. आणि सांगायचं म्हणजे हे हाच जोड आहे राघव आणि जलवा, तो आत्ताच म्हणजे एकवीर आईच्या दर्शनाला जाऊन आलेला आहे आणि मला वाटतं एकवीर आई पावलेली आहे. तर काय सांगशील? ही पहिलीच शर्यत होती आमची. आम्हाला एक नाही, ह्या वर्षी ही पहिलीच शर्यत आणि पहिलाच गुलाल मिळालाय. बैल छान धावलाय.
आऊट झाले एकविरा पावली एकविरा पावले नसून चांगले धावले आणि जोड आपला गेल्या वर्षीचाच आहे ना गेल्या वर्षीचा जोडा आणि आजची सुरुवातच होती ना या वर्षाची पहिली पहिला शर्यत गुलाल आणि हा आपल्या विभागातून एकविरेला जाणारा मला वाटतं पहिला जोड असेल. सध्या तरी पहिला एक कोयनाटची गेलेली पण ती 2 वर्षापूर्वी गेलेली. आता यंदा आपलाच पहिला गेला. म्हणजे एकविरा नेण्याचं काय नियोजन होतं काय नवस होता मी नवस म्हणजे आवाजला जर पहिली बसली तर मी नेणार होतो आणि तो नवस मी पूर्ण केला. केसरी मैदान. तर तेव्हा पहिली अभिनंदन बसलेली. अभिनंदन आणि यावर्षी मला वाटतं कंटिन्यू गुलाबात राहावी गाडी आणि पुन्हा एकदा आपण एकविरेला जाऊ. 100% तुला घेऊन जाणार आहे. अभिनंदन थँक्यू. बोला ना आज एकच मित्रांनो आज सेमीफायनलचे 2 गट होते त्याच्यामध्ये जो पहिला सेमीफायनल सुटलेला त्याच्यामध्ये पहिली आलेली गाडी आहे दीपेश दीपेश भगत बामणगाव आणि मागच्या व्हिडिओमध्ये बोललेला दीपेश की आपला जुना जोड लागलाय. तर जे बोलणारे होते ते त्यांना समजेल की आपला जोड काय सांगेल. काय ना बैलांविषयी सांगितलं बैल खूप धावले आज जाम बरेच दिवसांनी त्यांना जोडले. रॉयल मला तिसरा घेतला तेव्हा क्वार्टर फायनलला होती आता सेमीफायनल लागली. सेमीफायनलला पहिली फिरून पहिली झाली. म्हणजे गाडी आज खूप धावलेली आहे कारण जवळजवळ 400 गाड्यांची नोंद झाली त्याच्यामध्ये आपण गुलाल प्राप्त झालेला आहे. खूप मोठी गोष्ट आहे. आणि ड्रायव्हर पप्पा होते. तर आपलं वय किती आहे. माझं वय 51 वर्ष आहे. 51 वर्ष वय आणि एवढ्या फास्ट गाड्यांमध्ये सुद्धा आता गाडी हाकलत आहेत. तर काय सांगाल. लोकांना वाटलं होतं की आता याची गाडी येणार नाही पण मी थांबलो होतो. संपलो नाही थांबलो होतो. वाघ जसा दोन पाय पाऊल मागे घेतो त्यासाठी मी थांबलो होतो आणि पुन्हा एकदा परत मैदानात उतरलो आणि पुन्हा एकदा 1 नंबरचे बक्षीस मिळवलं ते पात्र झालं. आणि त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन आणि यावर्षी सुद्धा गेल्या वर्षीप्रमाणेच गुलाल आपल्याला मिळत राहायची अपेक्षा करतो. बोला नाद एकच. तर मित्रांनो बेली माती बंदर मधील शर्यत झाली त्याच्यामध्ये कितवा बसलेला गाडी तिसरी बसली 7व्या नंबर 7व्या गटामध्ये तिसरी बसलेली गाडी आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे मित्रांनो की हा जो गाडी मालक आहे वय सुद्धा खूप कमी आहे आणि 4 वर्ष बघायला गेलं तर गाडी गुलाल पात्र होत नव्हती तरी सुद्धा म्हणजे त्यांनी जिद्द सोडली नाही. एखादा असता तर गाडी बंद केली असती किंवा नाद सोडून दिला असता परंतु 4 वर्ष त्यांनी गुलालाची प्रतीक्षा केली आणि मला वाटते गेले म्हाजने बंदर मध्ये कमबॅक केला 3 वर्षानंतर 4 वर्ष गाडी हाकलली 3 वर्षात तिसरा नंबर भेटला. तर त्यावेळी म्हणजे 4 वर्षानंतर गुलालाची आपली जी अपेक्षा होती संपलेली होती त्यावेळी कसं वाटलं त्याला. कुठेतरी वाटत होतं नाद सोडून द्यावा पण खचून नाही गेलो. त्याच जोशाने बैल दुसरा घेतला आणि विजयाचे साठी सुरुवात केली. आणि विशेष म्हणजे त्याच्या म्हणजे आमच्या ड्रायव्हरचं हे आहे. ड्रायव्हरचं खूप मला तर करत हे आहे तर संकेश या अरे या ड्रायव्हर आपला भाई शिंदे बसतो पण तो कॅमेरामध्ये येत नाही तो लाजतोय. तर विशेष मला कौतुक त्याच्या वडिलांचं वाटतंय की म्हणजे मुलाचा आवड होती त्याची हट्ट होता समजावा पण एखादा वडील असता तर बोलले असते की बस झालं की आपण खूप प्रयत्न केले परंतु तुझ्या वडिलांनी तुला प्रत्येक वेळी पाठिंबा दिला. वडिलांनी सगळं मित्र परिवाराने पण मला जाम पाठिंबा दिला त्याच्या पाठी. गाडी नव्हती नंबरला तरी पण मित्र परिवार माझ्या हा पाठीशीच होता आणि अजून पण आहे आणि ह्याच्या पुढे पण राहणार. तर आपण थोडं पप्पांशी बोलूया. तर काय सांगाल की म्हणजे मला काय मुलाची हाऊस होती म्हणून पूर्ण इच्छा पूर्ण केली मी. पहिलेपासून मुलाची हाऊस होती लहानपणापासून तर त्याला जिद्द होती की पप्पा मला जोड करून द्या मग जोड करून दिला आणि त्याला सांगायचं की हाऊस कर आणि अजून अजून वर्षभर हाऊस करणार त्याची आणि जिद्द सोडणार आणि आम्हाला आता गुलाल भेटला आम्हाला आनंद जाम झाला. 4 वर्ष गाडी गुलालात नव्हती. गुलासाठी वाट बघतो आम्ही पण भेटला ना आम्हाला पण आता गुलाब भेटला आम्ही खुश झालो आणि आमची मित्र कंपनी पण सगळी खुश झाली. आणि तेच विशेष आहे की 4 वर्ष जर गुलाल मिळत नाही तेव्हा कोणतरी खचून जातो सोडून देतो पण तुम्ही त्याला खूप ज्ञान सोडायचा होता कमी करायचा होता पण आम्हाला जिद्द पूर्ण करायची होती आम्हाला मग आम्ही जिद्द पूर्ण केली आमची हाऊस झाली पूर्ण. अभिनंदन. आणि यावर्षी 4 वर्षाचं जे राहिलेलं होतं ते सगळं भरून काढावं तुम्ही अशी हो तुम्हाला शुभेच्छा देतो. अभिनंदन. 4 वर्षाचं ते राहिलेलं आहे ते यावर्षी संपूर्ण भरून काढ म्हणजे कंटिन्यू गाडी गुलालात राहू दे. आणि जे आपलं जे मानाची शर्यती असतात कंपनी आहे ना ही आम्हाला सपोर्ट काम देतो आम्हाला. नक्कीच मित्रांची साथ पण पाहिजेत आणि या वर्षात सगळा 4 वर्षाचा जे राहिलेलं ते भरून निघावं अशी तुला शुभेच्छा देतो. आणि जी मानाची आपली बंदर आहेत सातार बंदर धुलीवंदनचं बंधन त्यामध्ये विशेष करून गुलाल मिळावा अशा तुला शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीची शुभेच्छा. बोला नाद एकच. आणि बैलांची नावं काय आहेत. हा राजा आणि तो बिजली. तर मित्रांनो बेली माती बंदर मध्ये 22व्या गटामध्ये गुलाल पात्र झालेली गाडी कितवी आली गाडी. तिसरी आली. तिसरी आली दुर्गा ग्रुपच्या तेच नाव होतं दुर्गा ग्रुप. हा दुर्गा शेष नाईक नाव होतं.
आणि म्हणजे आपल्या सरांना सुद्धा भेटायचं होतं पण उशीर झाला. आज सर आलेले हो आलेले. आलेले पण उशीर झाला, त्यामुळे नेक्स्ट टाइम नक्की आपण जेव्हा बंदरामध्ये गुलाल भेटेल आता त्यावेळी नक्की सरांना भेटू. तर काय सांगशील दादा, आज भाटाच्या आता गुलाल आपल्याला बंदरामध्ये तर सुरुवात झाली, लगातार 2 झाले हो. आणि भाटाची आज सुरुवात झाली, तर काय सांगशील? आज सर्व मुलं आमची म्हणजे काय मेहनत चालू होती. भाटाचा गुलाल कसं भाटाची हौस आम्हाला जास्त आहे. पण पुलनीचं आपण यावर्षी नवीन सुरुवात केली तिथं आपल्याला यश आलं. पण आता 3 बंदरं झाली आम्हाला गुलाल नव्हता. तर आता हे 4थ्या बंदराला यश संपादन केलं आपण. सगळी मुलं आज खुश आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आज म्हणजे गगनात मावेन असा झालेला आहे. आणि भाटाची म्हणजे आपली पब्लिक खूप भाटाची गावातली पब्लिक भाटाला खूप असते, त्यामुळे भाटाला गुलाल मिळणं खूप महत्वाचं असतं आपल्यासाठी. हो 100%. भाटाच्या गुलालाची मजाच वेगळी. कारण की आपल्या गावातले सर्व मित्रमंडळ, गावकरी सगळे हौशीने बघायला येतात. पुलनीची बंदरं कशी लांब लागतात, की बरोबर. कामत, इकडे नांदगाव, तिकडे सगळे येतातच असं नाही. म्हणजे आता ह्या आपलं पुढे काय नियोजन असं जोडीचं, कोण म्हणजे वरच्या गटामध्ये टाकणार की? नाही आता जशी हे चालतील तशी आज आपण 22व्या गटात तरी पुढच्या ह्याच्यात त्याच्या आसपासच आपण खेळू. नंतर असं वाटलं की आपले नाही आता रेंज काढतील पुढे तशी आपण वाढवत जाऊ. जसं आपण ह्याचं केलं पुलनीचे बंदर, तसे खालून आपण वर सुरुवात करणार. पुलनीच्या 2 गुलाल झालेत. आपण दोन्ही शर्यतीला मी नव्हतो कामानिमित्त, पण काय सांगशील आपली जी नवीनच जोडी आहे आणि सुरुवात चांगली झाली, त्या जोडीबद्दल काय सांगशील? हो आपण जे जसं ठरवलं तसंच पहिल्याच आपल्या वर्षाच्या 1 तारखेला आपण गुलाल घेतला. आपल्या वर्षाची सुरुवात चांगली झाली. तर आता आपण जसं जसं त्यांची धावण्याची हॅबिट होत जाईल, त्यांना त्यांच्या हौशीने जेव्हा धावतील तसं आपण वरती त्यांना चढवत जाऊ. नक्कीच. आणि मला वाटते जो आपण सरपंच हरण्या ना पाहिजे. सरपंच बैजा घेतलेला, त्याचे मालक सुद्धा आलेले, तर हो त्यांची काय प्रतिक्रिया होती बैलाला बघून? ते बैल बघून अतिशय खुश झाले. कारण की तिथे कसं होतं त्याची हेलसांड होती थोडी. त्यांचं लक्ष तेवढा नव्हता. कारण की कसं त्यांचं मूड ऑफ झालेला ऍक्च्युअल त्यांचा जो बैल गेला सरपंच हरण्या. त्याच्यामुळे त्यांचा मूड नव्हता. त्यामुळे ते बैल दुसऱ्याकडे सांभाळायला होता तो. त्यामुळे आता इकडे आल्यावर त्याने ते जाम खुश झाले बैल बघून. बैलाची तयारी, 2 सलग गुलाल घेतले हे ऐकून त्यांना जाम बरं वाटलं. शर्यत बघायला होते का ते? शर्यत बघायला नव्हते, त्याच्या अगोदर आलेले. म्हणजे येणार असतील शर्यत हा बघायला. हे रोयाची शर्यत होती त्या दिवशी आलेले अच्छा. त्यांची भाटाची. म्हणजे ते पण खुश झाले आपले हो, हो. पालन पोषण बघून. हो बघून खूप तर झाले. दादा ह्या शर्यत गुलालासाठी तुला खूप खूप अभिनंदन धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.